नमस्कार मंडळी, मी सलोनी आणि 100 डेज ऑफ लाईफमधला आज आपला 17वा दिवस. तर मी आज आले घरी आणि आजीने मला पाणी वगैरे ओतून दिलं आणि मस्तपैकी गरम गरम चहा पिला. माझ्या भावाचा बड्डे असो, त्याला विश वगैरे केलं आणि सगळीजण इथे त्याला विश करायला येत होती. त्याच्यासाठी मी इथे राहायला आले 2-3 दिवस माहेरी माझ्या. आणि त्याच्यानंतर इथे नारळफोडीची प्रॅक्टिस करत होती. सगळीजण उद्या आहे, त्याच्यामुळे आयुष वगैरे आलेला इथे आणि हा कन्फ्यूज होता बड्डे बॉय की कोणते कपडे घालू, हे घालू की हे घालू. त्याच्यानंतर मम्मीचा पण बड्डे असो, तिला पण विश केलं आणि मग आम्ही जायला निघालो जर असंच फिरायला अलिबागला. मग आम्ही गेलो हिराकोटला, तिथे फोटो वगैरे काढले आणि लगेच आम्हाला पार्टी दिली त्याने. सो आम्ही हॉटेलला वगैरे गेलो आणि मम्मीचं इथं गिफ्ट मी पॅकिंग केलं आणि घरी आले थोडासा स्क्रब वगैरे केला. आणि इथे संध्याकाळचा आमच्याकडचा व्ह्यू बघा, इथे खेळत होती सगळेजण क्रिकेट वगैरे. त्याच्यानंतर मम्मीने इथे बनवायला घेतला शिरा वगैरे खाल्ला आजीने आणि मी बाळाला केक घेऊन त्याला सांगितलेला आणायला. त्याच्यानंतर इथे मम्मीची बेस्ट फ्रेंड संयुक्तीची मम्मी, जशी ती माझी तशी तिची मम्मी माझ्या मम्मीची. सो तिने विश वगैरे केलं बड्डेचं, ते आलेल्या विश करायला. त्याच्यानंतर मम्मीने आम्हाला चहा आणला. आम्ही तिघंजण असेच गप्पा मारत बसलेलो, मस्तपैकी चहा वगैरे पिला. त्याच्यानंतर रात्री दोघांचा केक वगैरे कट केला, सगळ्यांना बोलवलेला आणि मम्मीला गिफ्ट मोबाईल घेतला आम्ही माझ्या भावाने आणि मी. सो सरप्राईज, ती खूप खुश झाली. त्याच्यानंतर इथे मी केक वगैरे सगळे भरायला घेतले आणि आम्ही इथे जायला निघालो चौघीजण. प्रो गोविंदा होता आमच्या इथे अलिबागमध्ये, छोटा चटण्या ठेवलेला. सो तिकडे गेलो आणि स्टेडियममध्ये बसलेलो आम्ही मस्तपैकी आनंद घेत. त्याच्यानंतर भूक लागली तर चायनीजला गेलो. रिटर्न इथं संयुक्तीचा मित्र भेटला, सो त्याला भेटलो वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही आज जायला निघालो. चायनीज वगैरे खाल्लं मस्तपैकी, काय काय वेगवेगळं मागवलेलं, ज्यांना जे पाहिजे ते मागवलं आणि रिटर्न आलो. जायला निघालो आम्ही कारण फायनल आम्हाला बघायची होती. सो फायनल फोडली दही अंडे मेटपाड्याने. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला